नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रथम केंद्र ब्लॉगमध्ये. तर मी आता आहे खंडाळा घाटात. तर आता मी निघालो मुंबईला. विषय असा आहे की आज आहे इंडिया श्रीलंका लिजंडची मॅच आणि सकाळी 6 पासून मी सासवड घाटातले वेगवेगळे 3 स्पॉट कव्हर करून आलो. तेवढ्यात माझ्या मित्राचा फोन आला की बाबा मुंबईला अशी मॅच आहे, तुला यायची. तर मला सुट्टी आहे, तिकीट आहेत, कशाला प्लॅन कॅन्सल करायचा, पण मी आता निघालो मुंबईसाठी. तर निघालो मी मस्त सोलो राईड करत मुंबईला इंडिया श्रीलंका मॅचसाठी. तोवर तुम्ही एन्जॉय करा मस्त असा हा खंडाळा घाटाचा व्ह्यू. तोवर मी पोहोचतो मुंबईला. तर भावांनो, त्या स्पॉटवरून थोडं खाली उतरून आलो तर मला इथं खंडाळ्याच्या कॉर्नरला पोलिसांनी पकडलं आहे. मी रॉंग साईडला पण नव्हतो, बरोबर साईडला जातो आहे. मी आपल्या जो नॅशनल हायवे आहे तिथून बाईक वगैरे जातो, तिथूनच जातो आहे. पण तरी मला त्यांनी थांबवलं. मला आधी डॉक्युमेंट विचारले, मी डॉक्युमेंट दिले. पुन्हा मला म्हणतायत तू रॉंग साईडनं आला. पण मी रॉंग साईडनं नाही, बरोबर साईडनं मी जात होतो. आता मला म्हणतात फक्त 2 पाण्याच्या बाटल्या आणून द्या, आम्ही तुला सोडून देऊ. म्हणजे बघा हे किती. जाऊ द्या, 2 पाणी बॉटल द्या. भाई लोक जरा झाडाखाली बसलोय. तर पिक्चर असा झाला की पोलिसांना पाणी पाजून पुढं आलो, महादेवाचं दर्शन घेतलं. तर समोर एक टर्न होता. समोरच्या टर्नला मी शोध चालू होतं. मला एका रायडरनं ओव्हरटेक केल्यावर समोर टर्न आला अचानक. मग त्यानं साईडला घेतली. साईडला 4 व्हीलर असल्यामुळे त्यानं गाडी साईडला घेऊन टर्न करत होता. तर रोडच्या कडेला ऑइल सांडलेलं होतं. भाई असा घुमून पाडला ना तो 2 वेळेस. भाई अजून माझी धडधड थांबलेली नाही. एवढी गाडी बुकना झाली त्याची. पण त्याचं चांगलं हेल्मेट, त्याचे चांगले गिअर्स असल्यामुळं भाईचं वाचलं. तर त्याच्या मागं मीच होतो. त्याची गाडी घसरलेली बघून मी थांबलो. नाही तर मी जर त्या ऑइलून गेलो तर माझ्याकडे काय गिअर नाही, फक्त माझ्याकडे हेल्मेट होतं. त्यामुळे वाचलं नाही तर माझे 4-5 तर हाडं नक्की मोडले असते. भाई म्हणजे युनिवर्स मला संदेश देते की आधी ते पोलिसांचा सीन झाला. म्हणजे की कॅमेरा घे, म्हणजे असं कोण तुला ब्लॅकमेल करू शकणार नाही. आणि चांगले गिअर्स घे, म्हणजे की बाबा काय पडलं वगैरे मुक्का मार तर लागेल, पण असा हाडं वगैरे काय मोडणार नाही. अजून माझं धडधड होत आहे. पण मी त्यातून वाचलो आहे. त्या रायडरचं खूप नुकसान झालं आहे. पण आता मी नक्की विचार करतो गिअर्सबाबत. तर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येतो आहे, तुम्हाला जर चांगलं गिअर्सचं नॉलेज आहे तर मला कमी किमतीमध्ये चांगली गिअर्स कमेंट करून नक्की सांगा. कारण मी आता नक्की गिअर्सचं बघतो आहे. मला आत्ता आधीपर्यंत मी मजाकात घेत होतो गिअर्स वगैरे, पण आता भाई मी सिरियसली गिअर्स घेणार, लवकर घेणार, त्याशिवाय राईड करणार नाही. चला भाई लोक, जे काय झालं ते झालं. आता माझी एक्साइटमेंट मला खतम नाही करायची. कारण मी फर्स्ट टाइम जातोय स्टेडियमला, आणि ती पण इंटरनॅशनल मॅच बघायला. तिथे येत आहे सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, सगळ्या लिजंड लोकांची मॅच आहे. तर मी खूप एक्सायटेड आहे. ती एक्साइटमेंट तुम्हाला स्टेडियममध्ये दिसेलच. चला तर मग भेटू स्टेडियममध्ये. आलं भावांनो, मी आता नेरळमध्ये इथून चाललो आहे. मी DY पाटील स्टेडियमला. सोबत आहे मागं गँग. आणि 6 गेटमधून आम्हाला जायचं मध्ये. करूया फुल टू एन्जॉय आता मॅचमध्ये.
लेकिन and that's a boundary, but Navi Mumbai keep going. Boundary for Sri Lanka Masters. Keep going, keep going. Bowler change kar. Right to left, yes, yes. Keep at it, keep at it. On the way, on the way. Let's go, let's go, let's go, let's go. मोठा गुजर आहे सुखासुखी आपली कुठली राईड होतच नाही बाई एवढी छावी घुसली आत पुण्यात छुत्यानं रोड काय माहिती एवढी तर मॅच झाली रात्रीचं नाईट आउट झालं आता परत निघालो मी पुण्याला वाटत नसतं पहिला आपला रेग्युलरचा पे तर कसा वाटला माझा छोटासा व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय